असा सकाळ सकाळी गॅस संपला ना लय कंटाळा येतो घरात. चला हाय एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं. काय नाही, पाळी नव्हती. तुला काय वाटत होतं त्यांना बघून? पाळी होती बाजूवाली. हा, पण तुला काय वाटत होतं? भारी वाटत. ते काय खरी जलपरी नसते, माहिती. पण ते किती मेहनत आहे माहिती. हा. चला आता तुम्ही तुमची मेहनत चालू करा आणि उठून लवकर बिछाना काढा. चला, जलपरीवर डिस्कस झाल्याच्या नंतर ना मग आम्ही लागणार होतो कामाला, कारण आमच्या डोक्यातून कालची जलपरी गेलीच नव्हती, म्हणून तिच्याच गप्पा चालू होत्या. त्यानंतर ना अचानकच गॅस संपला. पण मी ना नंबर लावला होता, पण वाटलेलं मला एक दिवस एक्स्ट्रा जाईल, पण तो संपला. आणि मग त्या काकांना सारखं फोन लावून मी इकडं बोलून घेतलं, नाहीतर ते आले नसते ना तर जाऊन सिलेंडर मलाच तिथं देऊन, म्हणजे आपल्याला द्यावं लागतं आणि मग तिथून टाकी आणावी लागते. आणि ॲसिडिटी होत होती आणि बेस्ट उपाय आहे ॲसिडिटीवर लिंबू पाणी आणि थोडंसं मीठ. इनो किंवा गोळी मी आता अवॉइड करते, नाहीतर आधी मी खूप खायची. त्यानंतर ना सोहमसाठी ना थोडं चहापत्तीमध्ये दूध टाकून चहा उकळून घेतला आणि त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी आतमध्ये मला लिंबू पाणी आणि त्याला चहा घेऊन आली होते. आणि असं आंबट लागलं ना मला, कारण लिंबू अख्खा एक पिळला होता, पण ह्याच्याने लगेच ना थोडीशी अशी ढकर असल्यासारखं झालं ना की ॲसिडिटी लगेच कमी होती. त्याच्या आधी ना पीठ मळून ठेवलं होतं मी आणि थोडंसं माऊसर करायचं होतं, तर म्हणलं चला लगे माऊसर करून ना चपात्या पण करायला घ्याव्या. आणि ही सोहमसाठी ना खाऊची चपाती बनवली होती, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याचं काय लागतं ते मेयोनीज आणि हे ते असं टाकून बनवली ती. आणि मला ना फ्लावरची भाजी खूप आवडते, पण ना त्याच्यामध्ये ज्या आळ्या असतात ना त्याची मला खूप भीती वाटते. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ना मिठाचं पाणी घेतलेलं आहे आणि मोस्टली मी ना हे जी फ्लावरची भाजी आहे ना उन्हात बसूनच चिरते. थोड्याशा सूर्यप्रकाशाने त्याच्यामध्ये लपलेल्या आळ्या बाहेर येतात, तर मग मी अंगणामध्ये आले आणि भाजी घेतली चिरायला. आणि हे जे नाईफ दिसत आहेत ना चाकू, तर ह्यांची लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये, नाही तर मी इथं टॅग करेल. खूप छान आहेत बरं का, खूप छान क्वालिटी आहे. तर असं एक एक करून ना मी सगळी हे चिरून घेतली, पण एक पण आळी नाही निघाली बरं का. त्यानंतर ना मिठाच्या पाण्यातून थोड्या वेळ ठेवून भाजी फोडणी घालून घेतली. मला ना खूप आवडते भाजी आणि ऑलमोस्ट आमच्या घरात सगळ्यांना आवडते. पत्तागोबी खाणार नाहीत, पण ही फ्लावरची भाजी खाणार. त्यानंतर ना बरेच दिवस झालं हे आणून खजूर मी बॉक्समध्ये काढून ठेवले नव्हते. आता आईस्क्रीमच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या ही आपल्या हाऊसवाईफची सवय आहे, स्पेशली इंडियन हाऊसवाईफची.